तमिळनाडूमधील रामेश्वरम समुद्राच्या काठचा निसर्गरम्य प्रदेश. सकाळची वेळ थोड्याच वेळात सूर्याचा कावळा प्रकाश शहराच्या रस्त्यावर पसरत होता. सकाळी 12वीत शिकणारी शालिनी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घरातून निघाली होती. तिच्या डोळ्यात स्वप्न होती. शिक्षण घेऊन कुटुंबाचा अभिमान वाढवायचा, आईवडिलांचं डोकं उंच करायचं. पण त्या दिवशी तिच्या मागे सावलीपेक्षा भयानक असा माणूस तिच्यासोबत चालत होता. मुनिया राज शालिनीच्या परिसरातच राहत होता. तो तिला शाळेत जाताना, बस स्टॉपवर थांबवताना, अगदी तिच्या घराजवळही दिसू लागला. त्याने तिला प्रपोज केला. पण शालिनीनं स्पष्ट सांगितलं, "मला अभ्यास करायचा आहे. मला तुझ्या नात्यात काहीच रस नाहीये." हा साधा नकार होता. पण तिच्या अहंकाराला तो सहन झाला नाही. त्या दिवसापासून त्याच्या मनात प्रेम नव्हतं, तर राग होता. ईर्ष्या होती, दडपशाही होती. पण तो तिला सतत पाठलाग करू लागला. धमकावू लागला. शालिनीने सर्व त्रास आई-वडिलांना सांगितला. त्याचे बाबा मिरप्पन, एक साधा मेहनती मुलीसाठी दोन्ही हाताने सांभाळ पेलवणारा बाप, ते थेट आरोपीच्या घरी गेला. त्याच्या कुटुंबांना सांगितलं, "माझ्या मुलीच्या मागे लागू नको. तिला त्रास देतोय आणि त्रास देऊ नको." कुटुंबाने मान हलवली. पण त्या शब्दाचा मुनिया राजवर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या डोळ्यात आता एकच प्रश्न, "तिने मला नकार कसा दिला?" बुधवारची सकाळ, शाळेची बॅग पाठीवर, स्वप्नांचा भार डोळ्यात. रस्त्यावर अचानक तो समोर येतो. मार्ग अडवतो. हातात चाकू, आवाजात दहशत. "माझ्याशी लग्न कर, नाहीतर परिणाम वाईट होती." शालिनीचा आवाज ठाम नाही. "मला नको आहे." क्षणभर थांबला, पण अहंकाराने त्याला वेडं केलं आणि त्याने 1, 2, 3 असे चाकूचे वार केले. शालिनी जागेवर ती पडली. हा विकृत मालकी हक्काचा राक्षस होता. रस्त्यावर सगळ्यांसमोर एका निरागस जीव काही क्षणातच संपला. शालिनीला हॉस्पिटलला नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ती आता नव्हती. स्वप्न तुटली, घर उद्ध्वस्त झालं. आईच्या डोळ्यात अश्रू कोरडे पडले. वडिलांचा कणा मोडला. प्रश्न मात्र एकच, तिची चूक काय होती? स्वप्न पाहणं, नकार देणं, की मुलगी म्हणून जन्म घेणं? स्थानिक नागरिकांच्या रस्त्यावर आंदोलन झालं. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शालिनीच्या न्यायासाठी लोक रस्त्यावर उतरली. लवकरात लवकर त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा होऊ लागल्या. पोलिसांनी मुनिया राजला अटक केली. त्याच्यावर कठोर कारवाई होईलच. पण शालिनीच्या यामध्ये काय चूक होती? जर तिला शिक्षण घेऊन मोठं व्हायचं होतं, तर मुलाचा काहीच संबंध नव्हता. आता शालिनीचा जीव तर गेला आहे, पण आणखी कोणाचा जीव जाऊ नये म्हणून सरकारने, पोलिसांनी प्रयत्न करायला हवी. ही घटना जरी तामिळनाडूमधली असली, तरी एक शिकवण देऊन जाते, की आपल्या मुलीकडे लक्ष देणं आपलं काम आहे. जर वेळेवर पोलिसांनी त्या मुलावर कारवाई केली असती, तर शालिनीचा जीव गेला नसता. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, मुलींचे स्वप्न आणि जीव सुरक्षित ठेवणं, हे फक्त तिची जबाबदारी आहे का समाजाचीही? आपण ठरवलं पाहिजे. शालिनी गेली, पण तिच्या डोळ्यातले स्वप्न अजून जिवंत आहे. तिचा आवाज थांबला, पण तिचा संदेश कायम आहे. प्रेम करा, पण आदर ठेवून. मुलींना नाही म्हणण्याचा हक्क आहे आणि त्या हक्काचा सन्मान म्हणजे माणूसपण आहे. तर या घटनेमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.